राजकीय कार्य आहे। कारण शिक्षण, सेवा, संस्कार आणि विकास हे समाजातली 4 महत्त्वाची अतिशय क्षेत्र आहे। आणि त्या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे, मी याच्यावर खूप विश्वास करतो की आपल्या सगळ्यांचा एक तर परमेश्वरावर विश्वास आहे, नाही तर सरकारवर विश्वास आहे। कुठलंही चांगलं काम व्हायचं असेल तर एक तर ते सरकारने केलं पाहिजे, नाही तर परमेश्वराने आशीर्वाद दिला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते। पण मी पण 7-8 वर्षापूर्वी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं गेल्यानंतर मला अतिशय उत्तम अनुभव मंत्रिपदाच्या काळात मिळाला। मोठी मोठी कामं करायला मिळाली आणि 4000 कोटी रुपये मी सरकारचा मंत्री म्हणून कॅपिटल मार्केट उभे करण्याची संधी मिळाली आणि 5 कोटीच्या इक्विटीवर 8000 कोटीची कामं झाली। त्यावेळी मला विश्वास आला की एखादं काम करायला जर सगळ्यात मोठी काही गरज असेल तर ती पैशाची आणि टेक्नॉलॉजीची गरज नाही आहे। काम करायचं असेल तर सगळ्यात जास्त गरज कोणती असेल तर स्ट्रॉंग विल पॉवरची, पॉझिटिव्ह इच्छाशक्तीची सगळ्यात जास्त गरज। विकासभिमुख दृष्टिकोन असला पाहिजे, टीम स्पिरिट असलं पाहिजे, फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस असली पाहिजे आणि सामाजिक आणि राष्ट्रीय संवेदनशीलता मनामध्ये असली पाहिजे। जर या गोष्टी असतील तर तुम्ही मिराकल्स करू शकता। मी एक्सप्रेस हायवेचं काम सुरू झाल्यानंतर एकदा पुण्यात गेलो होतो। त्यावेळी मीट द प्रेस कार्यक्रमामध्ये जाण्याची मला त्यांनी बोलवलं आणि मला संधी मिळाली। तिथल्या पत्रकारांचे पत्रकार, त्यांचं नाव कर्दळे, बहुतेक इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार प्रकाश कर्दळे, आणि मी उत्तर देत असताना त्यांनी मला अचानक एक प्रश्न विचारला की तुम्ही नुकतंच एक्सप्रेस हायवेचं 3600 कोटी रुपयाचं टेंडर रिजेक्ट केलं आणि तुम्ही म्हणता हा रस्ता तुम्ही बांधणार, तुमच्याजवळ पैसे किती आहेत आणि तुम्ही म्हणता 2.5 वर्षात बांधू तर तुमचे किती दिवसात तुम्ही बांधणार आहात। प्रश्न मला दुष्काळात टाकणारा होता, कारण त्यावेळी फक्त आमच्याजवळ 5 कोटी रुपये होते। 3600 कोटी रुपयाचं टेंडर आम्ही रिजेक्ट केलं होतं, कारण रिलायन्स कंपनीने दिलेलं टेंडर हे 2000 कोटी जास्त आहे असं माझं मत होतं आणि मी त्याला विरोध केला आणि टेंडर रिजेक्ट केलं। तेव्हा अनेक लोक माझ्यावर नाराज झाले होते। त्यावेळी त्यांनी मला असा प्रश्न विचारला की हे काम करायला तुमच्यावर पैसे किती आहेत? म्हणजे 5 कोटी रुपये। किती वर्षात बांधून पूर्ण करा असा प्रश्न विचारला, म्हणजे 2.5 वर्षात। कर्दळेंना राहवलं नाही आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही नेते येता, तुम्ही काही बोलावं आणि आम्ही छापावं अशी तुमची अपेक्षा आहे। मी म्हटलं अशी अपेक्षा नाहीये। मी आधी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि खोटं बोलायला सवय नसल्यामुळे मी खरं ते सांगितलं। तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुमच्याजवळ 5 कोटी आहे, तुम्ही म्हणता 1800-2000 कोटी लागतील, कशाची सोय नाही आहे आणि तुम्ही म्हणता 2.5 वर्षात ते काम होईल। हे काय कादंबरी आहे का? काही सांगायचं आम्ही लिहायचं? कशाच्या आधारावर तुम्ही म्हणता की तुम्ही हे काम करू शकाल? तेव्हा सहज मला तुम्हाला एक वाक्य निघालं की देयर इज अ विल, देयर इज अ वे, and if there is no will, there is only survey, discussion, seminar, committee, sub committee and research. मी नेहमी सगळ्या IAS ऑफिसरला याच्यावर एक वाक्य दिलं, आय लाईक पीपल हू कॅन गेट अ थिंग डन। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं ते हसू तेव्हा बघूया काय होतं। मला गोष्टीचा आनंद आहे की 2.5 वर्षात एक्सप्रेस हायवे बनवून पूर्ण झाला आणि ज्याचं 3600 कोटी रुपयाचं टेंडर होतं ते भारतीय इंजिनियर्सनी, PWDच्या इंजिनियर्सनी, आपल्या कोकण रेल्वे सारख्या संस्थांनी मिळून बांधला। तो केवळ 1650 कोटी रुपयात बांधून पूर्ण झाला आणि 2000 कोटी रुपये वाचले गेले। हा वरळी बांधणा सेलिंग प्रोजेक्ट मीच सुरू केला होता। अर्धा प्रोजेक्ट पूर्ण केला, माहीमचा पूल बांधला, रबाव पूर्ण केला, काँक्रीटचा रस्ता पूर्ण केला, लवकरचा ब्रिज बांधला आणि केवळ 420 कोटी रुपयामध्ये मी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीला वर्क ऑर्डर देऊन कामाला सुरुवात झाली। आज तो अनिर्णय अर्धवट आहे आणि त्याच्यावर 1680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। अजूनही काम पूर्ण झालं नाही। म्हणजे होऊ शकलं याचं कारण स्ट्रॉंग पॉलिटिकल विल, इच्छाशक्ती। मला कन्स्ट्रक्शन मधलं काहीच समजत नाही। माझं घर बांधायला घेतलं ते देखील चुकीचं बांधायला गेलं।
लोकांचा गैरसमज आहे की मला सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल बरंच खूप कळतं. हा गैरसमज आहे आणि मी पीडब्ल्यू मिनिस्टर असेपर्यंत तो कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. नेमका बुक ऑफ इंडियन